कार्यक्रमाची सुरुवात आपण आपल्या प्रथेप्रमाणे पद्य घेऊन करणार आहोत. तर पद्यासाठीच्या गटाला मी स्टेजवर बोलवते. आद्य कवींनी प्रिय देवी भूमी सुजला सुफला रूपतीचे आस मागुनी चीडचे कवी चित्ताला सुजल सुवलता पुन्हा निर्मिण्या कोटी कोटी व्यापून गगने भागीरथीला प्रसन्न करण्या वाहू यत्नाची सुमने घराघरातून मनामनातून दीप चेतवू स्फूर्तीचे निजल विराशी आणवाहुनी रूप पालटू देशाचे तारे नव शिविशावरचे रूप पालटू देशाचे यंत्रदेव तो पूजा भव्यत्वाची साक्ष ज्यामध्ये पूजा त्याची करू महान या सर्वांच्या पूजा मधुनी पूजन करूया शक्तीचे निजलगिराची आणवाहुनी रूप पालटू देशाचे तारे नव शिविशावरचे रूप पालटू देशाचे समोर मूर्ती मातृभूमीची आजल काही प्रिय दुसरे हो समोर मूर्ती मातृभूमीची आजल काही प्रिय दुसरे शुद्ध मनाचे कोंदण करुणी तिच्या रूपाचे जळवून हो तिच्या रूपाचे जळवून स्वयं प्रकाशित अंबिकासवे दुष्ट ग्रहांतर मात करू हो स्वयं प्रकाशित अंबिकासवे दुष्ट ग्रहांतर मात करू आकांक्षाच्या पूर्तीसाठी मृत्यूशी घोड धरू हो मृत्यूशी घोड धरू त्यागपत्र हे आज चलिले अवक्राची पुष्पाचे निजलुगिराची आणवाहुनी रूप पालटू देशाचे तारे नव शिविशावरचे रूप पालटू देशाचे नव्या युगाचे पालिका आम्ही तारे नव शिविशावरचे निजलुगिराची आणवाहुनी रूप पालटू देशाचे रूप पालटू देशाचे रूप पालटू देशाचे. मी माननीय महेंद्रभाईंना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व परिचय करून द्या. आदरणीय अप्पांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं आपण सगळेजण इथं जमलेलो आहोत. ज्ञानप्रबोधिनीचे आदरणीय संचालक गिरीशराव, आजच्या या रूप पालटू व्याख्यानमालेच्या 11व्या पुष्पाचे प्रमुख मनोज नरवणे, 1976च्या तुकडीतील त्यांच्या वर्गातले अनेक सहकारी विद्यार्थी मित्र, ज्ञानप्रबोधिनीच्या पहिल्या तुकडीचे आणि सैन्यात पहिल्यांदा प्रवेश केलेले असे कर्नल गजानन काळे, एअर व्हाईस मार्शल म्हणून निवृत्त झालेले किरण बळसले,
लेफ्टनंट जनरल म्हणून निवृत्त झालेले सुदर्शन सबनीस, सैन्यातले अनेक अधिकारी आज इथं आलेले आहेत. आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. विषय 16 साली 17 ऑगस्टला अप्पांचा जन्म झाला आणि प्रबोधिनीची सगळी सुरुवात ही तशी शून्यातून उभी राहिली. आपल्यापैकी अनेकांना ते माहिती आहे की पलीकडच्या नवीन इमारतीमध्ये त्यावेळेला दगडी इमारत होती, त्यातल्या एका खोलीमध्ये अप्पांचं निवासस्थान होतं आणि त्याच ठिकाणी प्रबोधिनीची सुरुवात झाली. अशी सुरुवात की ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांना बसण्यासाठी सुद्धा खुर्ची बाहेरून मागवायला लागत होती, अशा परिस्थितीतून म्हणजे म्हटलं तर एका अर्थानं शून्यातून अप्पांनी विश्व उभं केलं. पण मला असं वाटतं की ती अप्पांची ओळख अपुरी आहे. त्यांनी शून्यातून नुसतं विश्व नाही उभं केलं, तर शून्यातून विश्व उभं करणारी माणसं उभी केली आणि हे अप्पांचं मला भेटत नाही. त्यांनी अशी बीज पेरली, असं बीजारोपण केलं की रूप पालटून देशाचे हा ध्यास ते स्वतः तर जगलेच, पण त्या सगळ्या बीज रूपानं पुढच्या पिढींपर्यंत तरी ते पोहोचवलं असं मला वाटतं. त्यामुळे अशोकरावांच्या शब्दात तुमचं हे व्रत पुढे चालवू, निरलस श्रमोनी सुयश मिळवू, किंवा रामभाऊच्या ओळीमध्ये तुम्ही आम्हाला इथे शिकवले इतरांसाठी चिणे. मला असं वाटतं की अप्पांच्या या जन्मशताब्दी वर्षामध्ये अप्पांनी जे पेरलं ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कसं उगवून येत आहे, वेगवेगळ्या क्षेत्रातली कर्तृत्व कशी फुलतायत, बहरतायत, ठसा उमटवतायत, या सगळ्याची प्रात्यक्षिकच जणू अप्पांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं या रूपपालटू व्याख्यानमालेमधून आपण सगळ्यांसमोर इथं सादर करतो. आजचं हे 11वं पुष्प आहे. यापूर्वी आरोग्य, शेती, ऊर्जा, विकास, संरक्षण, प्रशासकीय आणि उद्योजकता, पत्रकारिता, संशोधन, आर्थिक क्षेत्र अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रबोधिनीतल्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी तो काही ठसा उमटवलेला आहे, जे काही काम केलेलं आहे, त्यांचा अनुभव कथन, प्रबोधिनीतून त्यांना जी शिदोरी मिळाली ती त्यांनी पुढं कशी वापरली, वाढवली, भर घातली आणि त्याच्यातून इथल्या सगळ्या स्वप्नांना जे मूर्त रूप दिलं, अशांच्या कहाण्या आणि त्या क्षेत्रातली आव्हानं अशी या रूपपालटू व्याख्यानमालेच्या निमित्तानं आपण आतापर्यंत ऐकत आलेलो आहोत. आजच्या या 11व्या पुष्पामध्ये ही सगळी मांडणी करण्यासाठी प्रबोधिनीच्या 1976च्या 11वीच्या तुकडीचे विद्यार्थी, भारताचे 28वे सेनाप्रमुख जनरल मनोज नरवणे हे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मला त्याचा मनापासून आनंद होतो. त्यांच्याबरोबरच त्यांच्या सुविद्य पत्नी वीणाताई पण इथं उपस्थित आहेत. त्याचाही मला मनापासून सैन्य दलामध्ये आजपर्यंत प्रबोधिनीचे आहे जी काही माहिती आज अखेर हातात आलेली आहे त्याच्यानुसार 54 अधिकारी हे प्रत्यक्ष सैन्यामध्ये दाखल झालेले होते आणि त्यामध्ये आता 29 अधिकारी हे कार्यरत आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या पदांवरती आणि आर्मी, एअरफोर्स आणि नेव्ही या तीनही दलांमध्ये आपले अधिकारी हे वेगवेगळ्या पदांवरती खूप चांगलं काम करतायत. पूर्वी त्यांनी केलेलं आहे. ही सगळी उदाहरणं आपल्या समोर आहेत. म्हणून नरवणे हे जसं प्रबोधिनीचे विद्यार्थी तसे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी NDA, भारतीय सैन्य अकादमी देहरादून, डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज वेलिंग्टन, आर्मी वॉर कॉलेज महू इथे त्यांनी अध्यापनही केलं, विद्या वाचस्पती पदवी मिळवली, काही काळ लोकांना शिकवलंही. जून 1980 मध्ये शीख लाईट इन्फंट्रीमधून त्यांनी प्रत्यक्ष सैन्यामध्ये प्रवेश केला 7व्या बटालियनमध्ये आणि मग त्याच्यानंतर अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या सांभाळत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती वेगवेगळ्या
शिष्टमंडळांचं आणि अनेक मोहिमांचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. लष्करामध्ये महिलांचा सहभाग वाढावा यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत आणि मेक इन इंडिया यासारख्या कल्पनेचा सेनेला फायदा मिळावा म्हणून आणि आधुनिकीकरण व्हावं म्हणून त्यांनी अत्यंत सातत्यानं या गोष्टीचा पाठपुरावा केला. संशोधन आणि या सगळ्या गोष्टी करता करता त्यांच्यातला लेखकही जागा झाला. नुकतंच त्यांनी एक कॅन्टोन्मेंट कॉन्स्पिरसी या नावानं एक वेगळ्याच प्रकारची, म्हटलं तर रहस्य कथा, म्हटलं तर वेगळ्या आशयाने जगणारी फिक्शन अशी त्यांनी नुकतीच लिहून पूर्ण केली आहे. पुस्तकं बाहेरही उपलब्ध आहे. आजच्या या सगळ्या बदलत्या परिस्थितीमध्ये अत्यंत अभूतपूर्व असे बदल जगामध्ये घडत आहेत. युद्धाच्या वेगवेगळ्या ठिकाणी चाललेल्या पार्श्वभूमीवरती आणि भारतांतर्गत सुद्धा तीनही दलांनी मिळून एकत्रित केलेला नुकताच एक पराक्रम आपण सगळ्यांनी अनुभवलाय. त्याच्या पलीकडे जाऊन या नव्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेसाठी भारतीय संरक्षण सिद्धता याची आजची स्थिती काय आहे आणि उद्याची आव्हानं काय असणार आहे, काय दिशेनं हा सगळा पुढचा प्रवास व्हायला हवा आहे, या दिशेचं त्यांच्या दीर्घ अनुभवाच्या आधारानं त्यांनी काही मांडणी करावी, सगळ्यांसमोर ती आव्हानं मांडावीत, त्यातली संभाव्य उत्तरं ही त्यांनी सगळ्यांसमोर जरूर सूचित करावीत. त्यामुळे नव्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेसाठी भारतीय संरक्षण सिद्धता असा आजच्या 19व्या सत्राचा मुख्य विषय असणार आहे. या सत्रासाठी आवर्जून वेळ काढून मनोज नरवणे इथं आलेले आहेत. मी माननीय संचालकांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं आपल्या सगळ्यांचं स्नेह भेट देऊन स्वागत करावं, सत्कारही करावा आणि सगळ्यांच्या प्रती त्यांच्याबद्दलचा कृतज्ञता भाव सुद्धा आपण या निमित्तानं व्यक्त करूया. त्यांनी असं सुचवलं की मी व्याख्यान देण्यापेक्षा माझी मुलाखत घेतली तर प्रश्नांच्या मधून मला जास्ती चांगल्या रीतीने व्यक्त होता येईल आणि म्हणून त्यांची मुलाखत घेण्यासाठी 1995च्या तुकडीचे प्रबोधिनीचे विद्यार्थी श्री सारंग दास्ताने हे आपल्यामध्ये आलेले आहेत. युवा विभागाचं प्रकल्प म्हणून त्यांनी अनेक वर्ष संघटनात्मक काम केलं आहे आणि सध्या ते टाइम्स ऑफ इंडियामध्ये विशेष वार्ताहर म्हणून गेली 17 वर्ष ते कार्यरत आहेत. मी माननीय संचालकांना विनंती करतो की त्याचंही त्यांनी कौतुक करावं, शुभेच्छा द्याव्यात पुढच्या वाटचालीसाठी. आजच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्याची विनंती मी सारंग आणि मनोजींना करतो. मनापासून धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. मी मनोज सरांना आधी विनंती करतो की ती एक 5 मिनिटं सगळ्यांची 3-4 मिनिटं संवाद चालतील, एक ओपनिंग रिमार्क्स म्हणून, आणि मग आपण मुलाखत सुरू करू. थँक्यू. जेव्हा केव्हा मी पुण्याला येतो आणि तो माझी मुलाखत घेतात तर नेहमी सुरुवात करतात की तुमच्या शाळेची काय आठवण आहे, तेव्हा मला काही आठवत नाही आणि जे काय आठवतं ते मी सांगू शकत नाही. या खेपी मी तयारी करून आलो होतो की काय आठवण सांगायची. मला आठवत आहे की जेव्हा माझं हिंदीमध्ये सिलेक्शन झालं होतं तर याच हॉलमध्ये जायच्या आधी प्रोग्राम झाला होता. त्याच्यामध्ये मला 100 रुपये
प्राईज दिलं होतं, भेट दिली होती. आणि काल मला बरोबर आठवत आहे तर त्या प्रोग्राममध्ये संजय सुद्धा होता. तर ते झाल्यानंतर 100 रुपये खिशात घेऊन एका मित्राबरोबर, त्याचं नाव घेत नाही मी, हायपर रेस्टॉरंटला गेलो आम्ही. तिथं छान जेवण केलं. तेव्हा आम्ही औंधमध्ये राहायचो आणि 49 वर्षापूर्वी 49 years ago जंगलासारखंच होतं. एकच बस जायची तिथं डेक्कनवरून. एक रिक्षा करून आयटीने घरी गेलो आणि आईने विचारलं की काय आज उशीर झाला. यायला परत सांगितलं नाही, असं असं प्रोग्राम झाला होता, 100 रुपये मिळाले मला. मी ते पाकिट काढून मी आईला दिलं. आईने उघडलं, त्याच्यात बघितलं तर 10 रुपये आहेत. बाकीचे कुठे गेले ना, खर्च केले, संपले नाही. तेव्हा त्या आठवणीने मी एक छोटीशी भेट करतो आज. मी गिरीश रावला विनंती करतो. सगळ्यांना क्युरिओसिटी असेल की याच्यामध्ये काय आहे आणि किती देतोय मी. 100 रुपयाचे 25,800 झालेले. 25,800 काल ते कुणाला सांगू शकलं कोणी तर बघा त्याच्यावरनं. थँक्यू. मनोज सरांनी त्यांची शाळेची अगदी पहिली आठवण सांगितली आणि आपण सगळ्यांनी बघितलंय की तेव्हापासून ते आपल्या डिफेन्स सर्व्हिसेसचे प्रमुख असा एक मोठा त्यांनी टप्पा गाठला. विविध ठिकाणी त्यांनी नेतृत्व केलं आणि प्रबोधिनीमध्ये आपण म्हणतोच की वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नेतृत्व करणारी माणसं आपण तयार करणार आहोत, असं आपलं एक उद्दिष्ट आहे, ध्येय आहे. आणि अगदी सुरुवातीपासूनच तुम्ही त्याच्या दृष्टीने वाटचाल केली, याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. त्याला जोडून एक प्रश्न विचारायचा आहे की इतके वर्ष तुम्ही डिफेन्स सेक्टर, डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये चॅलेंजेस तुम्ही झेलले किंवा त्याच्यामध्ये त्यांनी फेस केले. वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्ही निर्णय घेतले की जे अतिशय चांगल्या पद्धतीने लागू झालेले आहेत. सो एक प्रश्न असा आहे की हे तुम्ही सगळं कसं केलं की आणि कुठले कुठले चॅलेंजेस होते जे तुम्हाला आठवत आहेत की जे तुम्ही ओव्हरकम केले आणि त्याच्यानंतर ते इम्प्लिमेंट सुद्धा केले. एक थोडंसं त्याच्याबाबत काही उदाहरणं घेऊन सांगितलं विथ एक्झाम्पल्स यू कॅन एक्सप्लेन टू द ऑडियन्स. सुरुवातीला तर मी हेच मला म्हणायला पाहिजे की जे लिडरशिप क्वालिटीज असतात ते आर्मी असो का सिव्हिल सेक्टर असो ते सगळीकडे एकसारखेच असतात. हार्डवर्क, डेडिकेशन वगैरे वगैरे ते सगळीकडेच तितकेच लागू असतात. हे नाही की नुसतं सैन्यामध्येच लिडरशिप क्वालिटीजची गरज आहे. आणि ते क्वालिटीज जे असतात ते त्याचा विचार करून जर का जे काही कामं करायची असली ते केली तर आपल्या ते जे काही आहे त्याच्यामध्ये यश मिळतो. तर असं नेमकं हे केलं तर असं काही घडणार आहे तसं कधी नसतं. आणि जे काही डिसिजन्स असतात, डिसिजन मेकिंग, ते नेहमी अंडर कंडिशन्स ऑफ अनसर्टिनिटी असतात, म्हणूनच त्याला डिसिजन म्हणतात. सगळं काही माहिती असलं तर मग डिसिजन घेणं किती सोपं आहे. डिसिजन नेहमीच असे असतात की कधी बरोबर असतात, कधी चुकीचे असतात. हे नाही की सगळे जे काही केलं ते बरोबरच केलेलं आहे.
पण 50% जरी बरोबर असलं तरी आय थिंक इट्स अ गुड कन्व्हर्जन रेट. पण महत्त्वाचं काय आहे की डिसिजन घ्यायला पाहिजे. ते एक हॉलमार्क आहे एका चांगल्या लीडरचं, की डिसिजन घेतलं आणि पुढे त्याचं काय होईल दॅट इज अप टू गॉड. आणि असे खूप प्रसंग आलेत ऑपरेशनमध्ये सुद्धा. केव्हा जायचं, किती वेळेला जायचं, कुठली वाट घ्यायची, छोटे छोटे डिसिजन्सनीच ते सगळं होतं की ते ऑपरेशन सक्सेसफुल होईल का नाही होईल. आता आपण बघितलं संदूर सुद्धा झालं, कितीतरी लोकांनी डिसिजन घेतले असतील, त्याच्यामधले काही काही चुकीचे सुद्धा असतील. काही मला काही इनसाईड नॉलेज नाही आहे, पण मी जनरली म्हणतोय. पण महत्त्वाचं हे आहे की डिसिजन घ्या आणि ते घेतलं. आणि डिसिजन घेताना का हे बघितलं की जे डिसिजन आहे ते जास्ती करून लोकांचा भलाईसाठी आहे, तर ते चांगलंच डिसिजन मानलं जाईल. So you mentioned about operations and you were there when Galwan happened. So in regards to that, तुम्ही कसे डिसिजन, कारण तो एक नाही म्हटलं तरी एक माइलस्टोन आहे रिसेंट इयर्समधला फॉर इंडिया, तर त्याच्याबद्दल थोडंसं सगळ्यांना ऐकायला आवडेल. डिसिजन्स कसे घेतले गेले आणि आपण त्या फ्रंटवर कसे सक्सेस झालो. असे जे मोठे डिसिजन्स असतात ते एका माणसाचे नसतात, ते संपूर्ण टीम असते, संपूर्ण टीम ॲडवाईस देते. हे डिसिजन्स नुसतं आर्मीच्या स्तरावर, जेव्हा मी आर्मी म्हणतो म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, नुसत्याच्या आर्मीच्या स्तरावर नसतात. कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्युरिटी असते, तिथं सगळे डिस्कशन्स होतात आणि मग ठरवलं जातं की काय नेमकं करायचं आहे. पण शेवटी ते करण्याचं जे आहे ते मग आमच्याच खांद्यावरती पडतं. डिसिजन कुणी पण घेऊ, इम्प्लिमेंटेशन ते आम्हाला करायचं असतं. आणि म्हणून आम्ही जेव्हा आमचे रेकमेंडेशन देतो तेव्हा नेहमी तो विचार असतो आमच्या डोक्यामध्ये की शेवटी आम्हाला ते करायचं आहे. म्हणून आम्ही खूप फॅन्सीफुल प्लॅन्स नाही कधी बनवत. So how it happened, how you took a decision and then how they reacted and then we also reacted to that situation. ते कसं झालं, म्हणजे ते त्याच्यामध्ये काय काय चॅलेंजेस होते, त्याच्यामधून आपण कसे सेल झालो, असं एक थोडंसं तुम्ही सांगितलं तर सगळ्यांना ऐकायला आवडेल. आमचं नेहमीच म्हणणं होतं की जे स्टेटस को आहे ते युनिलॅटरली आणि बाय यूज ऑफ फोर्स ते बदलू शकत नाही. आणि याच्यावरती खूप आमचे आणि चीनबरोबर ॲग्रीमेंट्स आहेत. बॉर्डर पीस अँड ट्रँक्विलिटी ॲग्रीमेंट ऑन कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर्स, आर्मीच्या तरफ ॲग्रीमेंट्स आहेत, सिव्हिलच्याच तरफ WMCCA, वर्किंग मेकॅनिझम फॉर कन्सल्टेशन अँड कोऑर्डिनेशन, असे खूप सारे प्रोटोकॉल्स आहेत. तर ते सगळे प्रोटोकॉल्सचं पालन करायला पाहिजे आणि ते नाही केलं तर तुमचा दोष आहे. नेहमी आम्ही तेच म्हणत होतो की तुम्ही चूक केली आहे आणि तुम्ही चूक केली आहे म्हणून तुम्हाला परत जायला पाहिजे, तुम्हाला पाठीमागे जायला पाहिजे. आणि आमचं ते खूप कन्सिस्टंट स्टँड होतं की स्टेटस कोलाच परत जायलाच पाहिजे. आणि त्याच्यावरनं आम्ही काय तो गोल पोस्ट जो आहे तो काय मी बदली नाही करणार. आणि म्हणून बरेच राऊंड झाले, डिस्कशन्स आहे 10, 12, 15, आणि मग जाऊन त्यांना ते पटलं आणि मग ते परत पाठीमागे गेले. इट इज अ होल ऑफ नेशन एफर्ट. हे नाही की नुसतं आर्मीच्या ॲक्शन म्हणून ते परत गेलेत. पॉलिटिकल लेवलवरती तेच आमचं म्हणणं होतं, डिप्लोमॅटिक लेवलवरती तेच म्हणणं होतं. जे WMCCचं जे आहे तेच
कोर कमांडर लेवल टॉक्स, आर्मी लेवल टॉक्स जे होते त्याच्यामध्ये तोच मुद्दा आम्ही परत परत ठेवला की स्टेटस को हॅज टू बी रिस्टोर्ड. आणि जेव्हा समजलं की याच्यावरनं आम्ही काही पाठीमागणं नाही सरकणार, मग ते राजी झाले की आम्ही परत जातो. सर, दुसरा एक विषय होता तो म्हणजे जेव्हा कोविड आला, कोरोनाची एक मोठी लाट आली, तेव्हा सुद्धा तुम्ही आर्मीला डिफेन्सला लीड करत होता. तर तो सगळा सिच्युएशन हाऊ यू हँडल, कारण तो एक मोठा चॅलेंज होता आणि एवढी मोठी आपली फोर्स आहे, तर त्याच्यामध्ये काही वेगळ्या गोष्टी तुम्ही केल्या का, किंवा त्याच्यामध्ये आपण कसं सर्वाइव्ह झालो? आम्ही जी ग्लोबल परिस्थिती होती ती बघतच होतो. हे नाही की एकदम मार्चमध्येच लॉकडाऊन झालं. जानेवारीपासूनच केसेस सुरू झाले होते ग्लोबली. माझं एक इस्रायलचं व्हिजिट होतं फेब्रुवारीच्या महिन्यात. तो इस्रायली चीफ जो आहे त्यालाच कोविड झालं आणि माझी व्हिजिट कॅन्सल झाली. तर असं मला माहिती होतं की काहीतरी असं मोठं काहीतरी होतं आहे जगभर. अँड ते बघून आम्ही आर्मीमध्ये आधीपासूनच नमस्ते म्हणून एक ऑपरेशन सुरू केलं होतं. त्याच्यामध्ये आम्ही म्हटलं होतं की जिथं लोक आहेत तिथंच राहावं. सुट्टीवर असले तर सुट्टीवरच बसून राहा, परत याची गरज नाही. सुट्टीहून लेट आलं परत तर ॲक्च्युली सजा होते, ओव्हरस्टे ऑफ लीव. नाही म्हटलं काही हरकत नाही, तिथंच बसा किंवा नियरेस्ट आर्मी युनिटमध्ये जाऊन रिपोर्ट करा. जे कोर्सेस होते, कोर्स संपल्यानंतर सुद्धा आम्ही त्यांना म्हटलं तिथंच त्याच इन्स्टिट्यूशनमध्ये अजून ट्रेनिंग करत राहतो. तर आर्मीच्या तर्फे आम्ही साधारण 1 महिन्याआधी, लॉकडाऊन वगैरे व्हायच्या आधीच आम्ही ती तयारी करून बसलो. तेव्हा जेव्हा हे सगळं केलं मी, आणि जेव्हा म्हणतो मी केलं, ती सगळी टीम असते, DGMO, ऑपरेशन्स ब्रांच, ती ॲड्ज्युटंट जनरल ब्रांच, ती वेलफेअर वगैरे बघते, हेल्थ बघते, मेडिकल ब्रांच. तर आम्ही हा निर्णय घेतला होता. तेव्हा जो हे केलं तेव्हा मला वाटत होतं की जर का आपली इंटरनल सिक्युरिटी सिच्युएशन, जर का पॉप्युलेशनमध्ये खूप काहीतरी झालं आणि आर्मीची गरज पडली, तर हे नको व्हायला की आर्मीच आजारी पडलेली आहे. म्हणून हे आम्ही क्वारंटीनचं सिस्टम सुरू केलं होतं. किंवा एक जागेहून दुसऱ्या जागे जायचं आहे तर आम्ही आधीपासूनच ग्रीन कॉरिडॉर केलं होतं. एका आर्मीच्या गाडीमध्ये बसा आणि एक आर्मीच्या कॅन्टोन्मेंटमध्ये खालती उतरायचं, मध्ये कुठे थांबायचं नाही. असली गोष्टी आम्ही आधीपासूनच सुरू केल्या होत्या. पण विचार हा होता की जर का देशाला आमची गरज पडली SSL सर्व्हिसेस रन करायला, हॉस्पिटल्स रन करायला, लॉ अँड ऑर्डरसाठी, तर एक फिट फॉर फोर्स पाहिजे. पण त्याचा दुसरा ॲडव्हान्टेज हा झाला की जेव्हा गलवान झालं तेव्हा आम्ही फिट होतो. आमच्यापैकी कोणी आजारी नव्हतं. आमचेसुद्धा केसेस झाले, हे नाही की आजारी नव्हतं, आमचेसुद्धा केसेस झाले, पण नॅशनल ॲव्हरेजपेक्षा आमचे कमी होते. पण आमची जी फोर्स होती ती तयार होती आणि आम्ही तितकंच लवकर रिॲक्ट करू शकलो कोविड असताना सुद्धा. राईट. सर, सगळ्यांना ऐकायला आवडेल ते म्हणजे तुमचे विचार किंवा तुमचं म्हणणं ते म्हणजे ऑपरेशन सिंदूर हा एक मोठा ॲक्टिव्हिटी ही आता झाली आहे. सो एक सगळ्यांचाच मनामध्ये एक प्रश्न असा आहे की सो व्हॉट आर द सिक्युरिटी चॅलेंजेस यू सी इन फ्रंट ऑफ इंडिया इन द चेंजिंग सिनारिओ? सिक्युरिटी चॅलेंजेस नेहमी 2 प्रकारचे असतात, एक तर एक्सटर्नल आणि एक इंटरनल. एक्सटर्नल तर आपल्याला माहितीच आहे, हे 2 खूप चांगले मित्र आहेत नॉर्थ आणि वेस्टला, जे नेहमी आपल्याला त्रास देत असतात. पण आपल्या आर्म फोर्सेस तयार आहेत. जे काही थ्रेट आहे त्याला आपण चांगल्यापैकी डील करू शकतो.
म्हणजे इंटरनल थ्रेट आहे ते जास्ती वरीसम आहे. कारण एक्सटर्नल थ्रेट खूप सोपं आहे. एनिमी इज ऑन दॅट साइड ऑफ द बॉर्डर, ही वेअर्स अ डिफरंट युनिफॉर्म. पण इंटरनल थ्रेट आपल्या आतमध्येच आहे. कोण काय करतंय, कोण देशाच्या विरुद्ध काही कामं करतायत, अँटी नॅशनल एलिमेंट्स असो, नक्षलवादी असो. तर ते इंटरनल थ्रेट्सला डील करणं ते जास्ती महत्त्वाचं आहे. आणि म्हणून नॅशनल सिक्युरिटी जी आहे ते नुसतं आर्म्ड फोर्सेसची जबाबदारी नाही आहे, ते आपण सगळ्यांची जबाबदारी आहे. की सगळा समाज एकत्र राहिला पाहिजे. डिव्हिजिव्हनेस जे आहे, वेदर ऑन कास्ट, क्रीड, रिलिजन, जेंडर, ते नको. आणि हेच जे फॉल्ट लाईन्स आहेत तेच फॉरेन पॉवर्स एक्सप्लॉइट करायचा प्रयत्न करतील, की आपलं आतमधनंच विभाजन होईल. त्यांना माहिती आहे की बाहेरनं हमला करून काही होणार नाही, कारण आर्म्ड फोर्सेस आपले सुशील आहेत. सगळं आपण ते जे काही थ्रेट्स आहेत त्याला डील काउंटर करू शकतो. पण हे इंटरनल थ्रेट्स जे आहेत त्याच्यावरती आपल्याला जास्ती लक्ष द्यायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी जसं मी म्हटलं की सगळ्यांचा त्याच्यामध्ये आपण सगळेच भागीदार आहोत. पण त्याला आर्मी प्रिपेअर आहे इंटरनल थ्रेट्स डील करायला. एक गव्हर्नमेंट, होम डिपार्टमेंट या सगळ्या गोष्टी आहेतच, पण आर्मीचा रोल त्याच्यामध्ये काय राहू शकतो किंवा पुढे जाऊन काय करावं लागेल याच्यामध्ये असं आपल्याला वाटतं? इंटरनल थ्रेट्स ते आमचं प्रायमरी टास्क नाही आहे. आर्म्ड फोर्सेसचं प्रायमरी टास्क आहे टू डील विथ एक्सटर्नल थ्रेट्स. पण सेकंडरी टास्क आहे एड टू सिव्हिल अथॉरिटीज. जेव्हा केव्हा गरज पडते, नॅचरल कॅलॅमिटीज असो, फ्लड्स असो, रायट्स असो, तेव्हा आम्ही नक्कीच मदतीला येतो. ते आमचं सेकंडरी टास्क आहे, ते MHAचं काम आहे. आणि त्याच्यावरती सुद्धा खूप चांगलं काम झालं आहे. आता नक्षलवादच्या विरुद्ध खूप ऑपरेशन झाले आहेत, ते बरेच कमी झालं आहे. नॉर्थ ईस्टमध्ये इन्सर्जन्सीज 5-6 नॉर्थ ईस्टर्न स्टेट्समध्ये होतं, आता एकाच स्टेटमध्ये राहिले. तर असे खूप बदलाव झाला आहे, स्थिती सुधारली आहे, पण संपूर्ण मिटलेली नाही आहे. आणि ते जर का न्यूक्लियस राहिलं तर ते पुन्हासुद्धा वाढू शकतं. म्हणून म्हणतं की इंटरनल सिक्युरिटीवरती आपल्याला जास्ती जोर द्यायला पाहिजे, तर आतनं कोणी आपल्याला तोडू नये. सर, एक्सटर्नल थ्रेट्सबाबत तुम्ही 2 नेबरिंग कंट्रीजचा उल्लेख केला, त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली पाकिस्तान आणि चायना आहे. त्या दोन्ही फ्रंटवर पुढे कसं जावं भारताने आणि काय राहील पुढचं, हाऊ यू प्रोजेक्ट, काय सिच्युएशन राहील, काय वाटतंय तुम्हाला त्याच्याबाबत? चायनाबरोबर आपले जे प्रॉब्लेम आहे ते इट इज बिकॉज ऑफ अनसेटल्ड बॉर्डर्स. तर बॉर्डर टॉक्स जितके लवकर होतील त्याच्यासाठी एक सेपरेट मेकॅनिझम आहे, SR मेकॅनिझम, स्पेशल रिप्रेझेंटेटिव्स, ज्याच्यामध्ये चायनातर्फे त्यांचे फॉरेन मिनिस्टर वॅन यी आहेत आणि आपल्यातर्फे आपले NSA अजित दोवल आहेत. तर त्यांच्यामध्ये हे टॉक्स होत राहतात. 19th राऊंड ऑफ टॉक्स नंतर गलवान वगैरेमुळे सगळं ते बंद पडलं, आता ते परत सुरू होत आहे. तर हे SR लेवल टॉक्स जे आहेत आणि जे काय बाउंड्री ॲग्रीमेंट होईल दॅट विल बी अ पॉलिटिकल डिसिजन. आणि SR लेवल टॉक्स जे आहेत, SR जे रिप्रेझेंटेटिव्स जे आहेत ते पॉलिटिकल रिप्रेझेंटेटिव्स आहेत, ब्युरोक्रॅटिक रिप्रेझेंटेटिव्स. जे काही ह्यांच्यामध्ये टॉक्स होतील आणि मूवमेंट टुवर्ड्स रेझोल्युशन ऑफ बॉर्डर प्रॉब्लेम, आणि ते जर का झालं तर एक मोठं एक जे थ्रेट आहे तो कमी येईल. पण हे काही लवकर होणार नाही आहे. टॉक्स होतील, डिलिमिटेशन, डिलिनेशन, डिमार्केशन, याचे सुद्धा बरेच स्टेप्स असतात.
आणि जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याची त्या थ्रेट्स काउंटर करायची तयारी ठेवावीच लागेल. पाकिस्तान बरोबर थोडंसं बाउंड्री प्रॉब्लेम आहे काश्मीरमध्ये लाईन ऑफ कंट्रोलवर, पण तो जो प्रॉब्लेम आहे तो इतका बाउंड्री प्रॉब्लेम नाही आहे, तो एक आयडियोलॉजिकल प्रॉब्लेम आहे. पण ते 2 नेशन थेअरीवरती पाकिस्तानचा जन्म झाला. ते एक इस्लामिक स्टेट आहे, आपण एक सेक्युलर डेमोक्रॅटिक कंट्री आहोत. तसं म्हणतात की आम्ही डेमोक्रेसी आहोत, पण सगळ्यांना माहिती आहे त्याचं कोण ॲक्च्युली रूल करतात. तर म्हणून आपल्या हे 2 सिस्टम्सच्या मधली ही फाईट आहे. तर हे इतकं लवकरात काही संपणार नाही, नुसतं बाउंड्री इश्यू नाही आहे, पण म्हणून हे प्रॉब्लेम राहील. पण पाकिस्तानचं हे जे प्रॉब्लेम आहे ते मी म्हणेन की कंपॅरिझनमध्ये तुलनेमध्ये चायनापेक्षा कमी आहे, आणि याच्यावरती आपल्याला जास्ती लक्ष द्यायची गरज नाही. इट इज अ स्मॉलर प्रॉब्लेम, आणि इकॉनॉमिकली आपण खूप पुढे निघालो. 1980मध्ये जे GDP होतं पाकिस्तानी इंडियाचं ते ऑलमोस्ट एकसारखं होतं. इनफॅक्ट पाकिस्तान पॉईंट काहीतरी पुढेच होतं. आता आपण कुठे पोचलो आहे, 4th लार्जेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड, आणि ते कुठेच नाही. तर आपल्याला त्यांच्यावरती जास्ती लक्ष नाही देऊन आपली जी सुव्यवस्था आहे, आपलं जे डेव्हलपमेंट आहे त्याच्यावरती जोर द्यायचा. आपण खूप पुढे पोहोचू, ते असंच पाठीमागे पडून येते. सर, पण ह्याच्यामध्ये एक टेररिझम हा एक मोठा अँगल आहे की जो पाकिस्तान सगळ्यांनाच माहिती आहे की सपोर्ट करतो नेहमीच, म्हणजे ऑफिशियली अनऑफिशियली, ज्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत. टेररिझमच्या बाबतीमध्ये काय होईल पुढच्या 10 वर्षांचा आपण जर विचार केला तर इज इट गोइंग टू इन्क्रीज, डिक्रीज, और इट इज गोइंग टू टू सस्टेन? काय स्टेटस असेल त्याच्यामध्ये, एस्पेशली पाकिस्तान पुरस्कृत आपण जे म्हणतो? टेररिझम आता पाकिस्तानने त्यांची एक पॉलिसी बनवली आहे की टेररिझमच्या थ्रू इंडियाला मारायचं का कमजोर करायचा प्रयत्न करायचा. ते जियाउल हकनी हे सुरू केलं होतं, डेथ बाय 1000 कट्स. पण याच्यावरती माझं म्हणणं हे आहे की तुमचं डेथ बाय 1000 कट्स असेल तर ते 1000+1 कट ते आमच्या हातात आहे. जितकं तुम्ही कराल त्याच्यापेक्षा जास्ती आम्ही करू, आणि तेच आपण आता करून दाखवलं आहे. तर कधी ना कधी गुड सेन्स विल प्रिवेल. जेव्हा त्यांची इंटरनल सिच्युएशन इतकी खराब होईल, त्यांना आता त्यांच्या गावात पाणी नाही आहे, खायला तांदूळसुद्धा नाही आहेत, तर तेव्हा जेव्हा इंटरनली ते पॉप्युलेशन रिवोल्ट करेल, त्यांनी मग त्यांची पॉलिसीमध्ये बदलाव येईल, आणि मगच हे प्रॉब्लेम सुटेल. नॉट बाय फोर्स ऑफ आर्म्स. यू कॅनॉट चेंज समबडीज मेंटॅलिटी थ्रू फोर्स ऑफ आर्म्स. That has to come, that change has to happen internally within them. And we can only hope that they see the light of day and better sense prevails sooner rather than later. Do you see a direct war with China or Pakistan in future, in next like a decade? इंडियाचा असं होऊ शकेल असं वाटतंय का? Wars always happen due to miscalculation. But war is inherently irrational. No rational person wants to go to war and start killing each other. Least of all and last of all is the armed forces. कारण आम्हाला माहिती आहे की वॉरमध्ये काय होतं, किती नुकसान होतं. त्याचे जे साथी आहेत ते कॅज्युलिटी होतात. आम्ही बघितलेलं आहे. विडोज, young boys and girls who have lost their father or mother. आम्हाला त्याचा परिणाम मिळतो. War is always last resort.
आणि म्हणून इंडियाचं नेहमी म्हणणं आहे की रिझॉल्व डिस्प्यूट्स थ्रू डायलॉग. पण इफ यू वॉन्ट पीस प्रिपेअर फॉर वॉर, ही सुद्धा तितकीच एक जुनी म्हण आहे. सो वी आर प्रिपेअर्ड फॉर वॉर. डू वी वॉन्ट वॉर? नो. सर, आपण ऑपरेशन सिंदूरबाबत बोललो, पण आपण हे बघितलं की ऑपरेशन सिंदूरमध्ये खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी यूज झाली. म्हणजे त्याच्यामध्ये फेस टू फेस वॉर आपण जे म्हणतो, जे पारंपरिक पद्धतीने आपण करायचो तसं नाही आहे, तसं झालं नाही. सायबर वॉर होत आहे, यूज ऑफ ड्रोन्स होत आहे. तर या सगळ्यामध्ये भारत कुठे स्टँड होतो, इंडिया कुठे स्टँड होतो, आणि आर वी इक्विप्ड टू डील विथ दिस ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वॉरफेअर? त्याच्याबाबत एक थोडंसं आम्हाला ऐकायला आवडेल तुमच्याकडे. कॅरेक्टर ऑफ वॉरफेअर जे असतं ते नेहमीच चेंज होत असतं. खूप सेंचुरीज अगो स्पिअर्स अँड क्लब्स, मग गन पावडर आले, रायफल्स आले, मग टँक्स अँड आर्टिलरी, एअरक्राफ्ट, शिप्स, सबमरीन्स. इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस ऑफ चेंज. आणि टेक्नॉलॉजी हे नाही की आता टेक्नॉलॉजी झाली, टेक्नॉलॉजी नेहमीच होती. नेहमीच वाटायचं की अरे ही टेक्नॉलॉजी आली आहे आता काय होणार नाही, असं नाही आहे. इट इज ऑलवेज चेंजिंग, ऑलवेज इम्प्रूव्हिंग, and you have to change with those times. And whichever side is able to adapt better and faster to that technological change will be the one which wins the next. आणि याच्यामध्ये मलाही नाही समजत की आपण कुठे पण पाठीमागे आहोत. वी आर राईट देअर where we are required to be. And of course, there is always room for improvement. ते नाही की आपण जे काही केलं आहे तर तिथंच ते थांबणार. नवीन इन्व्हेन्शन्स होतील, नवीन शोध निघतील, त्याला कसं इम्प्लिमेंट करायचं आहे, अडॅप्ट करायचं आहे फॉर मिलिटरी यूज, आणि त्याच्यामुळे कसे म्हणजे टॅक्टिक्स अँड डॉक्ट्रिन्स मध्ये काय बदलाव आणायचं आहे. इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. पण आपण आता जे दाखवलं की वी आर वेल एबल टू यूज न्यू टेक्नॉलॉजी टू आवर ॲडव्हान्टेज. सर, मेक इन इंडियामध्ये तुमचा एक खूप मोठा रोल राहिला आहे. डिफेन्स सेक्टरमध्ये त्याचा वापर वाढला आहे, आपण म्हणून यूज वाढला आहे. तर हे खरंच शक्य आहे का पुढच्या काही वर्षांमध्ये डिफेन्स सेक्टर, डिफेन्स सर्व्हिसेससाठी मेक इन इंडियाचा किती फायदा होईल? आत्ता काय स्टेटला आपण आहोत, आत्ता काय स्टेजला आहोत, आणि पुढच्या 10 वर्षांमध्ये 15 वर्षांमध्ये खरंच आपण सेल्फ रिलायंट किंवा सगळं काही इंडिजिनियस आपण म्हणू असं होईल का? याबाबत तुमचं काय म्हणणं? मेक इन इंडिया प्रोग्राम जो आहे तो तसं बघितलं तर तो नवीन आहे. एक 1.5 दशक 2 दशक आधी हे सुरुवात झाली. त्याच्या आधी हे नुसतं जे जास्त करून जे डिफेन्स इक्विपमेंट होतं ते नुसतं PSUsमध्ये होतं. जी सिव्हिल इंडस्ट्री आहे त्याचा याच्यामध्ये भाग खूप कमी होता. तर मेक इन इंडियामध्ये ते आम्ही उघडलं फॉर प्रायव्हेट इंडस्ट्रीज, आणि त्याच्यामुळे खूप फरक पडला. आता लार्सन अँड टुब्रो, टाटा मोटर्स, हे खूप आता डिफेन्स इक्विपमेंट, सोलर इंडस्ट्रीज नागपूरमधलं कितीतरी नावं आहेत, ते खूपच चांगलं काम करत आहेत. आणि आता इंडिजिनस इक्विपमेंट यायला लागलं आहे. पण इट इज अ स्लो प्रोसेस. जे आपण 50-60 वर्षात करू शकलो नाही ते काय 5 वर्षात होणार, त्यालासुद्धा बरेच वर्ष लागतात. आणि मेक इन इंडियात हळूहळू फरक पडतो आहे. 30% to 40%, 40% to 50%. तर पुढे जाऊन अजून वाढेल. आणि त्याच्यामध्ये हे सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे की कुठलाच देश 100% काहीच आपलं स्वतःचं बनवत नाही. अमेरिकासुद्धा बनवत नाही. अमेरिकाचं जे ॲपाचे हेलिकॉप्टर आहे त्याचं फ्युझेलाज जे आहे इंडियामध्ये बनतं. इंजिन कुठनं तरी अजून येतं, एव्हिओनिक्स किंवा सॉफ्टवेअर कुठल्या दुसऱ्या देशामध्ये गेलं. तर असं 100% इंडिजिनस केव्हा कुठलंही इक्विपमेंट नसतं कुठल्याही देशाचं.
US असो किंवा रशिया असो, पण आपलं जोर तिथं असायला पाहिजे की त्या इक्विपमेंटचं जे हार्ट आहे, ते मेन कॉम्पोनंट जो आहे तो इंडियामध्ये बनला पाहिजे. आणि ते आत्तापर्यंत होत नाही. एअरक्राफ्ट घेतलं तर एअरक्राफ्टचं हार्ट आहे इंजिन. ते इंजिन इंडियामध्ये बनत नाही. आपण फ्युजलाज बनवू शकतो, त्याची एव्हिओनिक्स बनवू शकतो, त्याच्यावरती जे मिसाईल्स लावायचे ते बनवू शकतो, म्हणजे मेन आहे इंजिन ते नाही आहे. तसंच दुसरं एक त्याच्यावरती आपल्याला जास्ती R&D करायला पाहिजे, त्याच्यावरती हे करायला. आणि जे ते हार्ट असतं दॅट इज ॲक्च्युली 80% ऑफ द कॉस्ट. रेस्ट इज आपण जर का म्हटलं की 80% हे किंवा 50% इंडिजिनस आहे, तर ते 50% इंडिजिनस बाय व्हॉल्यूम असेल, बाय नंबर ऑफ पार्ट्स, बट इट मे नॉट बी 50% इंडिजिनस बाय कॉस्ट, where it might be still more a foreign item. And त्याच्यासाठी we have to focus more on indigenous R&D. And ते गॅप जे आहे ते गॅप हे करायला थोडंफार फॉरेन इम्पोर्ट्स आपल्याला करावेच लागतात. आता सगळ्यात जास्त माझ्यामध्ये आपण चायनावर डिपेंडंट आहोत डिफेन्स इक्विपमेंट किंवा काही प्रोक्युअर करण्यासाठी. बाकी काही देश आहेत, तर ते कमी कसं करता येईल? किंवा तुम्ही जे म्हटला की भारतामध्ये तर तयार होईलच, पण त्या दृष्टीने गव्हर्नमेंटचा सपोर्ट आहे का आणि त्यांचा काही प्लॅन आहे का या बाबतीमध्ये? किंवा आपण एक डिफेन्स म्हणून आपण काही गव्हर्नमेंटला रेकमेंडेशन्स करतो का, किंवा यापूर्वी केली आहेत का? आणि ह्याच्या पुढे कसं राहील की आपल्या रिकमेंडेशननी खरंच होतं का? एक गव्हर्नमेंटचा एक त्यांचा रोल असतो, ते त्यांचा प्लॅन करतात आणि मग कुठेतरी ते स्लो होऊन जातं, असं काही आहे? हे मी नेहमी म्हणतो इट्स होल ऑफ नेशन एफर्ट. इट्स नॉट की एकाच डिपार्टमेंटचं काहीतरी विचार असतात. आणि एक जर का इक्विपमेंट घेतलं त्याच्यामध्ये 100,000 पार्ट्स असतात, कॉम्पोनंट्स असतात, इंडिव्हिज्युअल कॉम्पोनंट्स, असेंब्लीज, सब असेंब्लीज, आणि ते सगळं असेंबल करून मग ते प्लॅटफॉर्म होतं. आता एक इलेक्ट्रिक मोटर घ्यायचं असलं तितके आपण ड्रोन्स बघतो, पण त्याचे इलेक्ट्रिक मोटर सगळे चायनाहून येतात. आपण एक इलेक्ट्रिक मोटर बनवू शकत नाही इंडियामध्ये. आता आपण बनवतोय, पण मोटरसाठी एक मॅग्नेट लागतो, पण मॅग्नेट कुठं नाही येतो, परत चायनाकडूनच येतो. तर आपलं ग्लोबल ट्रेड इतकं इंटरकनेक्टेड आहे. हे असं संपूर्ण म्हणणं की एका देशामधून आपण काहीच घेणार नाही, असं होऊच शकत नाही. आपलं फार्मास्युटिकल इंडस्ट्री घ्या, जे API म्हणतात, ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट, ज्यांनी ते सगळं औषधं बनतात, ते 80% चायनाहून येतं. बाकी ते फिलर घालून मग आपलं डिस्प्रिन बनतं. 80% is coming from China. How do you stop that? That is the challenge before the country. So we are taking steps to move ahead. पण ते सगळं घडून यायला बरीच वर्ष. सर, एक टेक्निकल प्रश्न म्हणता येईल किंवा अगदी डिफेन्सच्या संदर्भातला प्युअर प्रश्न म्हणता येईल, तो म्हणजे की एक आता एक नवीन सिस्टीम आपण आणतोय, तो म्हणजे थिएटिकल कमांड्स म्हणून किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कमांड्स हे सुरू आहे. तर हाऊ यू लुक ॲट इट, किंवा त्याचा काय फायदा होईल? एक नॉर्दर्न कमांड असेल, वेस्टर्न असेल, आपण असं म्हटलं आहे, मेरीटाईम असेल, तर त्याचा खरंच फायदा होईल का? आणि हे रिस्ट्रक्चरिंग कितपत फायद्याचं आहे एक इंटरनॅशनल आपले भारताचे पुढचे संबंध बघता? रिस्ट्रक्चरिंग आणि थिएटर कमांड्सवरती जे चर्चा होती आहे ते काही नवीन नाही आहे. कारगिल युद्धानंतर हे कारगिल रिव्ह्यू कमिटी होतं आणि ग्रुप ऑफ मिनिस्टर्स जी कमिटी होती, त्या दोन्ही कमिटीजनी म्हटलं होतं की थिएटर कमांड्स असायला पाहिजेत आणि एक CDS चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ असायला पाहिजे, ट्राय सर्व्हिस कोऑर्डिनेशन आणि सिनर्जीसाठी. पण ते बरेच वर्ष काहीच झालं नाही.
मग 2019मध्ये पहिले CDS जनरल रावत नियुक्त झाले आणि त्यांच्या चार्टरमध्ये CDSच्या चार्टरमध्ये होतं की थिएटर कमांड्स बनवायचे. तर त्याच्यावरती सगळे प्लॅनिंग चालू आहे. असं सोपं काम नाही आहे, कारण तिन्ही सर्व्हिसेसचे युनिट्स वेगळे वेगळे ठिकाणी आहेत. वे ऑफ फंक्शनिंग इज डिफरंट, equipment is different. Officers are not trained to understand the other service. मला जर का सांगितलं की एक एअर कॅम्पेन प्लॅन करा तर मला नाही येणार. सो ट्रेनिंग ऑफ ऑफिसर्स हॅज टू स्टार्ट फ्रॉम अ व्हेरी यंग एज. तर दिस इज अ वर्क इन प्रोग्रेस आणि स्लोली इट विल हॅपन. आणि काही गोष्टी लोअर लेवल की हॅव अ टॉप डाऊन अप्रोच अ बॉटम अप अप्रोच. तर बॉटम अप अप्रोचमध्ये जिथं होऊ शकतं तिथं ऑलरेडी हे ट्राय सर्व्हिस सिनर्जी आणि ट्राय सर्व्हिस युनिट सुरू केले आहेत. जसं जॉईंट लॉजिस्टिक्स नोड मुंबईमध्ये सेपरेटली आर्मीचं सप्लाय डेपो होतं, नेव्हीचं सप्लाय डेपो होतं आणि एअरफोर्सचं सुद्धा सप्लाय डेपो. त्यांनी तेच रॅशन डिमांड करत आहेत, तिथं तेच रॅशन सप्लाय करत आहेत आपल्या जेवण. तर सगळे मिळून एक जॉईंट लॉजिस्टिक्स नोड केली. दॅट इज वन स्टेप टुवर्ड्स theaterization. Is not only operational theaterization. Theaterization is coming together of all aspects: operational, intelligence, administration, training, all the sub parts which make up an organization. So त्याच्यावरती सर काम ongoing आणि याच्यावरती काही ना काही घोषणा होईल लवकरात लवकर. पण जेव्हा केव्हा हे होईल हे नाही की आज म्हटलं आणि उद्यापासून थिएटर्स असतील. ते ट्रान्सफॉर्मेशन व्हायला सुद्धा 10 वर्ष लागतील. हे काही ऑन ऑफ स्विच नाही आहे. ऑफिसर्सचं पोस्टिंग करावं लागेल एका ठिकाणी, दुसऱ्या युनिट्स मूव्ह होतील, इक्विपमेंट इंटरचेंज होईल. तर ते चेंज करायला सुद्धा 5, 6, 7 वर्ष लागू शकतात. तर पण इट विल हॅपन. Sir, you've been to many countries as a representative of India and defense services. तुमचा एकूण अनुभव काय आहे? बाहेर भारताबाबत काय पर्स्पेक्शन आहे किंवा त्यांचा काय भारताबाबतचा दृष्टिकोन आहे? याच्यावर काही उदाहरणं देऊन जरी सांगितलं तरी चालेल. नाही, जिथं कुठे मी गेलो आहे, UK, इटली, साऊथ कोरिया, सिंगापूर, मग खूप देशात, तर सगळेच आपल्याकडे बघतात की वी आर अ स्टेबल कंट्री. आपलं नेबरहूडमध्ये बघितलं पाकिस्तान, चायना, नेपाळ, म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका, सगळीकडे काही ना काही इन्स्टॅबिलिटी आहे. इन दिस होल साऊथ एशियन रिजन आपणच निघून येतो लाईक अ बीकन which is stable. We have our internal problems. मी म्हणत नाही की आपले प्रॉब्लेम नाही आहेत. आपले सुद्धा आहे, नक्षलवादी आहे, इन्सर्जन्सी आहे, पण ते सगळं सोडलं आणि इट्स अ स्मॉलर प्रॉब्लेम. पण इंडियाला ते बघतात की इट इज अ कंट्री विच इज स्टेबल अँड विच इज रिलायबल. आणि ही रिलायबिलिटी फॅक्टर जी आहे ती खूप महत्त्वाची आहे. तर त्यांना माहिती आहे की आपली जी पॉलिसीज आहेत ती लाँग टर्म आहेत आणि मधल्याच वाटेमध्ये आपण त्यांना डिच नाही करणार, जसं आता होतं आहे. तर त्यांना माहिती आहे की आपण जे काय करू टेक अ व्हेरी कन्सिडर्ड, मच्युअर, लाँग टर्म डिसिजन अँड वी विल नॉट लेट युअर पार्टनर डाऊन मिडवे. आणि म्हणून आय थिंक दॅट इज something that we can all be proud of, that we are looked at as a very important and strategic partner by all these nations. असे कुठले कंट्रीज अशा कुठल्या कंट्रीज असतील पुढच्या 10 वर्षांमध्ये की जे भारताला एक आपण फ्रेंड म्हणू असे असू शकतील असं वाटतंय तुम्हाला? आणि त्याची काही कारणं सांगितली तरी चालतील.
जर बघायचं झालं तर आपल्याला दुसऱ्या युरोपियन अँड साऊथ ईस्ट एशियन कंट्रीजचं तर बघायला पाहिजे. फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली, ईस्टमध्ये साऊथ कोरिया, फिलिपिन्स एक खूप महत्त्वाचं देश निघून येत आहे. फिलिपिन्स इज दी ओनली कंट्री विच हॅज चॅलेंज चायना. आणि त्यांचा फॉरेन मिनिस्टरने म्हटलं की आम्ही ही जी प्रेरणा घेतली ती आम्ही इंडियन आर्मीकडनं घेतली की तुम्ही चायनाला चॅलेंज केलं. आणि तो बघून फिलिपिन्स एक असा देश आहे त्याच्याबरोबर आपण अजून हे करू शकतो. डिफेन्स टाईल्स, इंडोनेशिया, नुसतं आपल्याला वेस्ट बघायची गरज नाही आहे. आणि ग्लोबल आपण खूप बाकी कंट्रीज, साऊथ अमेरिका, लॅटिन अमेरिकाला इग्नोर केलं आहे, आफ्रिकाला इग्नोर केलं. तर या देशाला खूप पोटेन्शियल आहे की ते आपले सुद्धा चांगले पार्टनर होऊ शकतात. आणि म्हणून आता जे पंतप्रधानांनी 5 नेशन टूर केलं आणि छोट्या छोट्या देशात गेले, त्याच्या पाठीमागे सुद्धा एक लॉंग टर्म स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आहे. डू नॉट इग्नोर एनीवन. And you go to one country 10 times and don't go anywhere else. That is part of a long-term strategic plan to increase India's influence worldwide. एक दुसरा एक प्रश्न आहे तो म्हणजे रोल ऑफ वुमन इन डिफेन्स. तुम्ही असताना त्याच्यावर खूप मोठं काम केलं आणि आता पुढे जाताना किंवा NDAमध्ये आता वुमन कॅडेट्सला आपण सुरुवात केलेली आहेत बॅचेस. तर पुढे जाताना आता कॉम्बॅट रोल वुमनला मिळू शकेल का, किंवा याबाबत तुमचं काय रीडिंग आहे, याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? वुमेन आर्म्ड फोर्सेसमध्ये खूप वर्षापासून आहेत, हे नाही की माझ्याच काळात सुरू झाले. आणि आता ते आधी शॉर्ट सर्व्हिस होते, त्यांना आता परमनंट कमिशन्सवर मिळाले. आणि ज्या लेडीजला, विमेन ऑफिसर्सला परमनंट कमिशन मिळाले ते आता आपले युनिट्स कमांड करत आहेत फुल कर्नल रँकमध्ये. आणि इन ड्यू कोर्स ते सुद्धा प्रमोशनला येतील फॉर ब्रिगेडियर हायर कमांड लेवल, ऑपरेशन लेवल असाइनमेंट. सो दॅट इज अ वर्क इन प्रोग्रेस. जे नवीन सुरू झालं माझ्या वेळेत ते NDAमध्ये पहिल्यांदा विमेन कॅडेट्स गेले. मी एप्रिलमध्ये रिटायर झालो आणि टर्म सुरू झाली जुलै त्या वर्षी. 19 विमेन कॅडेट्स जॉईन झाले होते, त्यापैकी 2 सोडून गेले आणि 17 NDAमधनं यावर्षी पासआउट होऊन आपल्या सिंगल सर्व्हिस अकॅडमीजमध्ये गेले आहेत. IMA, मिलिटरी अकॅडमी, नेव्हल अकॅडमी आणि एअरफोर्स अकॅडमी. आणि नेक्स्ट इयर May-June 26मध्ये हे फर्स्ट ex-NDA वुमेन ऑफिसर, हे नाही की वुमेन ऑफिसर्स नाही आहे, ex-NDA वुमेन ऑफिसर ती पहिल्या बॅचमधनं ते 26मध्ये निघते. आणि कनसे सगळं ट्रेनिंग एकसारखं करतायत. सो देर इज नो रिझन ॲक्च्युली फॉर एनी डिफरन्सिएशन. पण कम्बॅट आर्म्स आणि कम्बॅटचं जी परिभाषा आहे ती आपल्याला थोडेसे त्याचा विचार परत करावा लागेल. कारण फ्रंट लाईन इज नॉट ओनली नाव दी फ्रंट लाईन. बॉम्ब कॅन फॉल इन न्यू दिल्ली ऑल्सो. त्याचा अर्थ हा काय की ते कम्बॅट झोनमध्ये नाही आहेत. जे विमेन ऑफिसर्स इंजिनियर रेजिमेंट्समध्ये आहेत, सिग्नल रेजिमेंट्समध्ये आहेत, ते सुद्धा कम्बॅट झोनमध्ये आहेत. तर विमेन आर ऑलरेडी देअर इन कम्बॅट रोल्स अँड इन कम्बॅट झोन. सो इट इज इनकरेक्ट टू से दॅट दे आर नॉट इन दी फॉरवर्ड एरिया. But whether they go to the combat arms, which are actually stationed right on the border, that is infantry, armored corps and mechanized infantry. या 3 मध्ये जातील का नाही, that is a policy decision which will have to be taken keeping many other factors in mind.
आता कम्बॅट एव्हिएशनमध्ये एक फर्स्ट वुमेन पायलट कम्बॅट एव्हिएशन हेलिकॉप्टर पायलट वॉज कमिशन. एअरफोर्समध्ये ऑलरेडी फायटर पायलट्स आहेत. फायटर पायलट इज इन कम्बॅट ओनली. So not that they are not in combat roles. So women are very much in combat roles, very much in the forward areas. तर एक ट्रेनिंगचा मुद्दा बऱ्याच वेळेला चर्चा केली जाते. म्हणजे आर्म फोर्सेसमध्ये ॲडव्हान्स ट्रेनिंग कसं देता येईल ऑफिसर्स असतील किंवा इवन ज्युनियर स्टाफ असेल, कारण खूप बदलत आहे, टेक्नॉलॉजी बदलते. तर त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही पण आर्मी कॉलेजमध्ये शिकवलेलं आहे, तर तुमचा त्याच्यामध्ये काय टेक आहे की काय तुम्हाला वाटतं की खरंच आपण त्या लेवलवर आहोत का, आपण इक्विप आहोत का? मी जेव्हा NDA जॉईन करायचं का आर्मी जॉईन करायचं डिसिजन घेतला होता, प्रॉब्ली सुदो अँड अदर्स ऑल्सो, तेव्हा मला वाटलं होतं की आर्मीमध्ये जाऊ अभ्यास करायची काही गरज पडणार नाही. पण असं काही झालं नाही. जितका आम्हाला अभ्यास करावा लागतो, जितके आमचे ट्रेनिंग कोर्सेस असतात, दर 1.5-2 वर्षानंतर एक काही ना काही कोर्स असतोच फॉर अपग्रेडेशन ऑफ स्किल्स. हे नाही की एकदा IASची परीक्षा दिली आणि संपलं, रिटायरमेंटपर्यंत काही मध्ये आलं नाही. आणि प्रॅक्टिकल कोर्सेस, फिजिकल कोर्सेस, एक कंटिन्युअस प्रोसेस, ब्रिगेडियर होस्तपर्यंत कोर्सेस चालू असतात. आणि त्याच्यानंतर सुद्धा कोर प्रोग्रामसुद्धा एक आहे. आणि 2-2 वाजता रात्रीपर्यंत गोटा मारत आम्ही बसायचो. खरंच वाटलं नव्हतं की इतका अभ्यास करावा लागेल आर्मीमध्ये जाऊन. पण ते आहे की आम्ही खूप म्हणजे आम्ही ट्रेनिंग करत असतो. आणि हे ट्रेनिंग ऑफिसरसाठी सुद्धा असते, जवानांसाठी सुद्धा असते. आणि सगळी ट्रेनिंग prepares you for the next set of responsibilities that you're likely to undertake or face, not for the old ones. So if you do a course as a major, it is preparing you to become a colonel and commanding unit. If you do a course as a colonel, it is preparing you to become a brigadier and command the brigade. Always a forward-looking training which is done. When safety ऑन ग्राउंड जे होतं ते दुसरंच होतं, ते केवळ कुठल्याही ट्रेनिंगमध्ये शिकवत नाही. दॅट इज ऑल्सो चॅलेंज ऑफ अडॅप्टिंग टू चेंजिंग सिच्युएशन्स ऑन द ग्राउंड. एक कॉमन प्रश्न आहे की देर इज लॉट ऑफ एन्थुझियाझम अमंग कॉमन पीपल अबाउट डिफेन्स किंवा आर्मी, आणि सतत त्यांना ती माहिती पाहिजे असते, काय चाललंय काय नाही काय नाही. तर ती एक माहिती लोकांपर्यंत कशी पोचू शकते, पहिला प्रश्न. आणि दुसरं म्हणजे की ॲज अ कॉमन सिटिझन्स एक आर्मीला सपोर्ट म्हणून आपण काय रोल प्ले करू शकतो एक कॉमन सिटिझन? आधी असायचं की आर्मी अँड आर्म फोर्सेस खूप इनवर्ड लुकिंग होते आणि आम्ही आपल्या कॅन्टोन्मेंट्समध्येच राहायचो आणि आर्मी सिव्हिल इंटरॅक्शन खूप कमी होतं. पण आता सोशल मीडियाच्या काळात आमचे सुद्धा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तिघांचं एक हँडल आहे. ट्विटरवरती सुद्धा आहोत, इंस्टाग्रामवरती सुद्धा आहोत. आर्मीसुद्धा आहे, सगळे कमांडसुद्धा आहेत, सदर्न कमांड, ईस्टर्न कमांड, सगळ्यांचं सोशल मीडिया प्रेझेन्स आहे. एनीबडी कॅन लॉग ऑन, एनीबडी कॅन फॉलो, and you will come to know whatever is happening in your neighborhood. It is now we are not insulated in that sense. जिथं कुठे आम्ही असतो तिथं आम्ही नेहमी आर्मी मेला करतो. दिवाळीच्या तेव्हा 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, लोगावमध्ये सुद्धा किती मोठे एअर शो करतात आणि सगळेच लोक जाऊन ते बघू शकतात. इट इज नॉट रिस्ट्रिक्टेड टू ओनली आर्मी पीपल और डिफेन्स पीपल, ओपन टू एव्हरीवन. मला मी इच्छुक आहोत की जास्तीत जास्त लोक येऊन बघावं त्यांचं हे आर्मी कोणाची आर्मी आहे, आर्म फोर्सेस कुणाची आहे, ते सगळ्यांचीच आहे. तिथे माझी काय पर्सनल प्रॉपर्टी तर नाही आहे.
It is for the citizens of the country. Yeah. The army is for the country. So the country should know, the citizens should know what is their army about. So you would always welcome more and more people come and see and interact with us, and that will build the confidence and rapport between the uniformed personnel and the citizens at large. What you all can do, the common man, and आता मी सुद्धा common man आहे, I'm retired. We should always support our army and believe in our army, especially in the time of social media. खूप काही लोक घडतात. It will be of common sense, and you will know what is correct and what is wrong. And how can you contribute? You can contribute by not forwarding wrong messages. That is the best way. And that is what is creating the problem. But we are, as I said, we are an army, we are the armed forces. We are from the common people, and after retirement, we come back into the society at large. We are not some pariah. We are not a British army or foreign colonial power army. We are Bharatiya Sena, Bharat ki Sena. कॉमन सिटीजनच्या बाबत आपण बोलत होतो. एक गव्हर्नमेंटनी योजना आणली होती अग्निवीर, तर ती त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठा प्रतिसाद एन्थुझियाझम आपण युथमध्ये बघितला, आपण तरुणांमध्ये बघू. तर आता लगेचच त्याचा अजून चालू आहे, म्हणजे ती प्रोसेस आहे. तर त्याचा एक सक्सेस म्हणून आपल्याला पुढे कसं बघता येईल अग्निवीर योजनेबाबत? तर मला वाटतं की ही योजना जी आहे चांगली योजना आहे. जितके लोक येतील आर्मीमध्ये, जितके एक्सपिरियन्स होऊन परत जातील सिव्हिल सोसायटी, तितकंच ते तिथं कॉन्ट्रीब्यूट करू शकतील. आत्ताच एक मी पुस्तक वाचलं, द आर्ट ऑफ मिलिटरी इनोव्हेशन. ते इस्रायली आर्मीबद्दल आहे, आणि कसं इस्रायली आर्मीने इनोव्हेशन केलं आणि कसे ते 1947मध्ये आपण इंडिपेंडंट झालो, 48मध्ये ते इंडिपेंडंट झालं. तेव्हा आपली परिस्थिती एकसारखी होती. आता ते कुठच्या कुठे पोचलेत, स्पेशली डिफेन्स फील्डमध्ये, आणि आपण बरेच मागे आहोत. पण ह्याचा एक मेन काय फरक होता? एक फरक हा होता की इस्रायलमध्ये मिलिटरी सर्व्हिस इज कंपल्सरी. एव्हरी प्राईम मिनिस्टर हॅज सर्व्ड इन द आर्मी. एव्हरी CEO हॅज सर्व्ड इन द आर्मी, बाय आर्मी अगेन, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स. त्यांना माहिती आहे की आर्म फोर्सेसची गरज काय आहे, कुठले इक्विपमेंट पाहिजे, कुठले टॅक्टिक्स असायला पाहिजे. आणि जेव्हा केव्हा इमर्जन्सी होते ते परत जातात आपल्या युनिटमध्ये, आणि जेव्हा ते परत आपल्या युनिटमध्ये जातात तो आपल्या सिव्हिलमध्ये तो आपला इंडस्ट्रीचा CEO असेल, अर्निंग इन $1000s of shekels. जेव्हा परत आर्मी सर्व्हिसमध्ये येतो तो परत हवालदार बनतो, जे त्याची आर्मी रँक होती. पण जेव्हा तो परत येतो तो आपले आयडियाज घेऊन येतो की मी सर्व्हिसमध्ये असताना बघितलं की हे आपल्याकडे नाही आहे. तो जेव्हा आपल्या फॅक्टरीमध्ये जातो, आपल्या इंडस्ट्रीमध्ये तो डेव्हलप करतो. परत जेव्हा येतो तोच आपल्या CEOला दाखवतो की हे बघा मी हे बनवलं आहे, मला वाटतं की हे खूप चांगलं असेल. आणि त्याचा CEO कोण असतो? त्याच्याबरोबर त्यांनी 10 वर्षापूर्वी ट्रेनिंग केली होती, एकत्र शिपाईवर. तर ॲक्सेप्टन्स जी आहे फॉर न्यू आयडियाज, न्यू इक्विपमेंट, ती जास्ती असते, कारण ते आतमधनं येते, बाहेरनं नाही. तर हाच उदाहरण घेतला आणि तेच अग्निवीर स्कीम, अग्निपथ स्कीमवरती घातला, तर हीच लोक जी डिमोबिलाइज होतील, जी रिलीज होतील. आणि हे नाही की नुसते 10वी पास लोक येत आहेत, ग्रॅज्युएटसुद्धा येत आहेत. हेच लोक जाऊन पुढे कुठे कुठे देशभरात दुसऱ्या फील्डमध्ये जातील. कुणी IASमध्ये जाईल, कुणी IFSमध्ये, कुणी आपली फॅक्टरी सुरू करेल. तर ते चांगले इनपुट्स देतील आपल्याला. इट इज ॲक्च्युली विन-विन सिच्युएशन. गुड फॉर दी आर्म फोर्सेस, गुड फॉर दी कंट्री. सर एक पर्सनल क्वेश्चन असा आहे की वी हॅव सीन यू ॲज अ
आर्मी लीडर, डिफेन्स लीडर. आता नुकतंच तुम्ही एक पुस्तक लिहिलं, आता आम्ही सगळे तुम्हाला एक लेखक म्हणून पण बघतोय. तर एकतर तुम्ही त्या पुस्तकाबाबत सगळ्यांना थोडंसं सांगा की व्हॉट इन्स्पायर्ड यू टू राईट दॅट बुक. आणि त्याला जोडून दुसरा क्वेश्चन असा आहे की अपार्ट फ्रॉम दिस जनरल नरवणेंना आम्ही काय म्हणून बघू शकतो? तुमच्या हॉबीज काय आहेत, लायकिंग्स काय आहेत, किंवा ज्या आम्हाला माहीत नाहीत असं एक थोडंसं शेअर करायला तुम्हाला आवडलं तर सांगा. सध्या तर मी रायटिंगवरती जोर देतोय. मी प्रिंट ऑनलाईनसाठी बाय मंथली कॉलम लिहितो. एव्हरी ऑल्टरनेट मंडे ते निघतं. आज काय संडे आहे ना, तर उद्या एक माझं आर्टिकल निघेल, पण ते माझं शेवटचं असेल. मी 2 वर्ष झाली प्रिंट बरोबर, तर मी विचार करतो तर काहीतरी नवीन प्रिंट बरोबर ते काहीतरी नवीन करावं. तर त्यामुळे मी ते कॉन्ट्रीब्यूट करतो की जे काय आर्टिकल्स असतात ते नॅशनल सिक्युरिटीवरती, इंटरनॅशनल रिलेशन्स, आपल्याला काय काय अजून करायची गरज आहे त्याच्यावरतीच असतं. पण हे सगळं करता करता मला वाटलं की सारखंच एक सिरियसच का लिहायचं. नॉन फिक्शन, सिरियस, इंटरनॅशनल रिलेशन्स, why not also write something light and interesting which is reachable and likable for many other and a wider audience. म्हणून वाटलं की let us try our hand. We may be successful, may not be successful, who knows. So that's why I thought I'd write this fiction. पण आहे ती सेट आर्मी बॅकग्राऊंडमध्येच. कॅन्टोन्मेंट कॉन्स्पिरसी, 2 यंग ऑफिसर्स आहेत आणि मी सेट केलं आहे 2026मध्ये, पुढच्या वर्षी. आणि त्याचे हिरोईन्स आहे. ते हिरोईन ती फर्स्ट विमेन एक्स-एन-डी ऑफिसर आहे. पण मुद्दामून ते घेऊनच मी ते सेट केलं की पुढच्या वर्षी. आणि हे दोघं रोहित आणि रेणुका ते एका आर्मी कॅन्टोन्मेंटमध्ये ते पोस्टिंग होते आणि तिथं काय काय घडतं ते कसं ते सोडवून आणतात त्याच्यावरती हे लेख. आणि तुम्हाला सगळ्यांना आवडलं तर मी त्याचा सिक्वेल सुद्धा घेऊ शकतो. नक्कीच. स्पीकरच्या वेळी सुद्धा आपण तुम्ही या इकडे तेव्हा आपण त्याच्यावर पण चर्चा करू शकतो. दुसरा प्रश्न राहिला. दुसरा प्रश्न असा होता की आम्ही तुम्हाला लेखक म्हणून बघितलंय, आर्मी लीडर म्हणून बघितलंय. अजून असं काय की जे तुम्ही आमच्याशी शेअर, माझ्यामध्ये गोल्फ हा तुमचा आवडता गोष्ट आहे. गॉल्फ सुद्धा खेळतो आणि ते मी नेहमी म्हणतो की रिटायर झाल्यानंतर आर्मी ऑफिसरनी गॉल्फ खेळावं. मग ते लेडीजला सुद्धा आराम मिळतो. 2-3 तास नवरा बाहेर असतो, नाहीतर घरी बसून आम्ही करत राहतो की डबे काही ठीक नाही आहेत. हे असं सेटिंग चेंज करायला पाहिजे. गॉल्फ खेळायला बाहेर गेलो की मग घरात शांतता असते. एक दुसरा प्रश्न होता की तुम्ही पुण्यामध्ये तुमचं येणं हे वाढलंय म्हणा, किंवा आपण म्हणून की तुम्ही सतत येत आहे. पुण्यामध्ये काही शिफ्ट व्हायचं काही परमनंटली काही प्लॅन आहे का, किंवा असं काही तुमचं पुढं प्लॅन आहे? तर ते प्लॅन सिक्रेट आहेत. हां प्लीज. माझा प्रश्न असा होता की प्रॉब्लेम्स आपल्याला सगळ्यांना येतील विच ॲक्च्युअली लीड अस अ लॉट. इज देअर अ लॅक ऑफ पॉलिटिकल विल इन ट्राइंग टू सॉल्व दिस प्रॉब्लेम? पण काय होतं की आपल्याकडे पॉलिटिकल पीपल हॅव डिफरंट व्ह्यूज when they come into power. Their views and ideas are completely different. कारण आपण आम्हाला during that spent talking to our internal issue resolving. I think it is so sad that same money can actually be utilized in the betterment of the country. I don't think there's lack of will to solve the problem. The issue is that if you see where all these problems are existing, it is basically because of lack of economic activity. And because there is no economic activity, people gravitate towards all these. It starts off as illegal activity,
smuggling and things like that, and then goes on to become anti-national activity, whether it's insurgency. So the solution lies in promoting development in these areas, and that is what the government is doing. And wherever development has happened and trickled down, that is where these problems have automatically withered. But the people who are benefiting from this unstable situation, they are actively trying to derail that development, because then their power will get lost. And that is the struggle, and that is why the reach that they have has to be reduced through anti-terrorist or anti-insurgent operation, anti-Naxal operation, so that they cannot intimidate the local population or put brakes on the developmental cycle. So that once development happens, roti, kapda, makan, ये तीन गोष्टी असल्या तर nobody will fight. Nobody will fight means internally. You will fight for external causes. But if you have these three things, why should you pick up a gun and go and stay in the middle of the jungle? Which sane man will do that? Development is the answer, and that is where the government is concentrating. So, you were the chief of army staff. आणि तेव्हा बऱ्याचदा रम्याचा कंटेक्ट सोशल मीडियाचा आहे. सोशल मीडियामध्ये आपल्या भारतातल्याच काही लोकांनी भरपूर ऑब्जेक्शन घेतलं. त्यांनी सांगितलं की चायनाने आपली काही जमीन घेतली आहे, आपली खूप लोक याच्यामध्ये शहीद झाली. तर तेव्हा यू बिईंग द चीफ ऑफ आर्मी स्टाफ, तुम्ही तेव्हा आपल्या जवानांची मॉरल सिच्युएशन कशी हँडल केली आणि हाऊ वॉज द सिनेरिओ इन द दिल्ली? The best way to deal with misinformation is not to react to it. But the moment you react to it, then on that reaction will be one more reaction. Just ignore it. We know what we have done. We know what is right. We know what is wrong. We do not need validation from anybody else. We only need validation from our subordinates. As long as my subordinates, my officers and my men had faith in me, and as long as I had faith in them, that if I tell them to do something, they will do it without question and successfully. That is all that is required. No external validation. मी सगळ्यांच्या वतीनं जे सगळे उपस्थित राहिले आणि तुम्ही सगळ्या प्रश्नांची जास्तीत जास्त सगळ्यांना समजतील अशा पद्धतीने उत्तर दिली, याबद्दल मी तुमचे ज्ञानप्रबोधिनी आणि सगळ्यांतर्फे आभार मानतो. कार्यक्रम आता प्रार्थना होईल. संचालकांना मी विनंती करतो की त्यांनी समारोप करावा आणि त्यानंतर प्रार्थना. ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक कैलासवासी VV तथा अप्पा पेंडसे यांची स्मृती म्हणून त्यांचा जन्मदिन 17 ऑगस्टला असतो, पुण्यतिथी 19 ऑगस्टला असते. त्याच्या जवळपासच्या दिवशी आपण एक रूप पालटू या शीर्षकाच्या व्याख्यानमालेतलं एक व्याख्यान निवडत असतो. ज्ञानप्रबोधिनीच्या स्थापनेच्या सभेचं वृत्त मध्ये एकदा जुने रेकॉर्ड चालत असताना मला वाचायला मिळालं. आप्पांनी त्या सभेमध्ये सांगितलं की नेतृत्व विकसन हे उद्दिष्ट समोर ठेवून आपण एक संस्था सुरू करूया. तेव्हा तिथे असलेले प्राध्यापक, समाजसेवक, शिक्षक या सगळ्यांनी असं काही नेते वगैरे तयार करता येत नाहीत असं सांगितलं होतं. पण त्या काळी पुण्यामध्ये निवृत्त होऊन स्थायिक झालेले जनरल परांजपे, यशश्री परांजपे हे त्या सभेत होते आणि त्यांनी ठणकावून सांगितलं की दरवर्षी NDAमधनं आम्ही नेतृत्व कौशल्यांच्या तुकड्या बाहेर काढत असतो आणि त्यामुळे नेतृत्व तयार करता येतं की नाही हा प्रश्नच नाही, येतं करता. आणि त्यामुळे त्यांच्या ह्या अधिकारवाढीने सांगितल्या गोष्टीमुळे खरं ज्ञानप्रबोधिनी स्थापन करूया असा ठराव त्या दिवशी झाला आणि ज्ञानप्रबोधिनीची सुरुवात झाली. आणि त्यामुळे सैन्याधिकाऱ्यांचं
अशा नेतृत्व विकसनाकडे बघायचं जो दृष्टिकोन होता त्याचं आपणांना मोठं आकर्षण होतं. कोणीतरी सैन्यातले सतत ज्ञानप्रभूशी संबंधित असले पाहिजेत असं त्यांना वाटत होतं. निवृत्त सेनाप्रमुख जनरल बेवू यांना त्यांनी मुद्दाम तुम्ही ज्ञानप्रभूंचे सन्मान्य सदस्य व्हा असं म्हटलेलं होतं. जनरल नरवणे निवृत्त झाल्यानंतर मी त्यांना पत्र पाठवलं होतं की बेवूंच्या नंतर कोणी असं सेनाधिकारी प्रभूंशी औपचारिकरित्या संबंधित झालेला नाही, तुम्ही ज्ञानप्रभूंचे सन्मान्य सदस्य व्हा. तसं त्यांनी गेल्या वर्षी संमती दिलेली आहे आणि त्याच्यानंतर आज ते पहिल्यांदा तिथे आपल्या सगळ्यांनी संपूर्ण राहायला आलेले आहेत. त्याच्याबद्दल मी त्यांना मनःपूर्वक धन्यवाद देतो. 8-10 वर्षापूर्वी दिल्लीतल्या त्यांच्या कार्यालयामध्ये मी भेटायला गेलेलो होतो. मला आता ती सैन्यातली परिभाषा सगळी नेमकी तोंडपाठ नाही आहे, पण आपल्याकडे जसं पुण्यामध्ये सदर्न कमांडचं मुख्यालय आहे तसं तिथे गेलो होतो तेव्हा त्यांनी सांगितलं की सैन्यामध्ये IT कमांड नवीन तयार करण्याचं काम चालू आहे, त्याची जबाबदारी सध्या माझ्याकडे आहे. आणि त्या कार्यालयात त्यांना तिथे भेटलेलो होतो. त्या IT कमांड नक्की तयार झालेला असणार. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी प्रत्यक्ष सीमेवरती न जाता सगळी लढाई झाली, त्याच्यामध्ये ह्या ITचा मोठाच भाग होता आणि ते उभारण्याच्या कामामध्ये जनरल नरवणे तेव्हा तिथे होते, हे मी पाहिलेलं आहे. आज प्रश्नोत्तर रूपाने संवाद झाला. अनेकांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न असतील की याच्याबद्दल काय, याच्याबद्दल काय, याच्याबद्दल काय, कारण सैन्यातल्या अर्धवट बातम्या आपल्यापर्यंत येत असतात. ज्या पद्धतीचे प्रश्न सारंगने विचारले तशी उत्तरं त्यांनी सविस्तर आपल्याला सगळ्यांना दिली. सारंगने उत्तम प्रश्न विचारले याच्याबद्दल त्यालाही धन्यवाद दिले पाहिजे. सारंग दास्तानेंची जेव्हा निवड केली मुलाखत करता म्हणून, तेव्हा मला एक जुनी यादी आठवली की रूप पालटो देशाचं हे तर प्रवणीतल्या सगळ्याच विद्यार्थ्यांचं जीवन ध्येय असलं पाहिजे. पण नंतर ते करण्यासाठी त्यांनी कुठल्या पद्धतीचं काम करावं. कारण 91-92 साली ती एक यादी तयार केलेली होती की सगळ्यात पहिल्यांदी आपल्याला शेतकरी होता येईल का ह्याचा विचार करावा. ते नाही झालं तर मग शिक्षक होता येईल का याचा विचार करावा. ते नाही झालं तर मग आपण संरक्षण दलात काही काम करू शकू का असा विचार करावा. मग संशोधक होता येईल का असा विचार करावा. त्याच्यानंतर उद्योजक होता येईल का असा विचार करावा. त्याच्यानंतर प्रशासकीय सेवेमध्ये जाता येईल का असा विचार करावा. त्याच्यानंतर आपला स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू झाल्यामुळे आता कदाचित हा क्रम थोडासा बदलेल. आणि त्याचवेळी प्रबोधिनीचा पहिला भवितव्यलेख केला होता. त्याच्यात प्रबोधिनीची प्रसार माध्यमे ही कार्यदिशा असली पाहिजे असं म्हटलेलं होतं. अजून तसा विभाग काही प्रबोधिनीमध्ये सुरू नाही करता आलेला, पण तसं म्हटल्यानंतर प्रबोधिनीतले अनेक जण पत्रकारिता हा एक आपला व्यवसाय म्हणून निवडायला लागले आणि गेली 20 वर्ष सारंग दास्ताने त्याच्यातही काम करतायत. त्यामुळे त्या यादीमधले दोन्ही संरक्षण दलात गेलेले आणि पत्रकारिता करणारे असे 2 माझे विद्यार्थी आज इथे उपस्थित आहेत. आणि त्यानिमित्ताने गेले तास-दीड तास अतिशय चांगला संवाद आपल्याला ऐकायला मिळाला. काहीतरी संरक्षण दलासंबंधीचे आपल्याला प्रश्न आणि कशा पद्धतीने विचार चालू असतो याच्याबद्दलही चांगली माहिती आपल्याला मिळाली. मी दोघांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि कार्यक्रमाचा समारोप झाला. आपण सगळ्यांनी प्रार्थनेसाठी उभं राहावं असं. प्रार्थना सुरू करण्यापूर्वी 1-2 सूचना आहेत त्या सांगते. प्रार्थनेनंतर प्रथम पाहुणे बाहेर पडतील. ते जाईपर्यंत कोणीही जागेवरून हलू नये. कार्यक्रमानंतर चहापानाची व्यवस्था केलेली आहे. ती चौकामध्ये करायची असल्यामुळे युवक युवती कार्यकर्त्यांनी पाहुणे इथून बाहेर पडल्यानंतर मग चौकातील खुर्च्यांची आवरावर करून घ्यावी. आणि चौकामध्ये जी आप्पांची प्रतिमा आहे तिथे खाली एक तबक ठेवलेला आहे. तुम्हाला जर कोणाला फुलं वाहायची असतील तर तिथे फुलांची पिशवीमध्ये फुलं ठेवलेली आहेत. त्यामुळे ती फुलं वाहण्यासाठी सुद्धा तिथे सोय केलेली आहे. प्रार्थनेसाठीच्या पुढच्या आज्ञा देत आहे. सावधान. प्रार्थना. प्रार्थनेचं पहिलं आणि शेवटचं कडवं होईल.
राष्ट्रार्थ भव्य कृती काही पराक्रमाची राष्ट्रार्थ भव्य कृती काही पराक्रमाची ईर्षा निजांतरी भरूनी कराची ही हिंदू परम श्रेष्ठ न्याया आम्ही कृती नित करू जीव निकारा भारत माता की जय। नमस्ते 1 2 3